महिलांसाठी आयुष्याचा मूलमंत्र, जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगणं हा आपला हक्क आहे. जीवनातील प्रत्येक क्षण फार महत्त्वाचा आणि अमूल्य आहे. आपण मात्र हे जीवन विनाकारण चिंता करण्यात व्यर्थ घालवत असतो. महिलांनी आनंदाने आणि सन्मानाने जगायचे असेल तर पुढील 10 गोष्टी जरूर आत्मसात कराव्यात. 1. आरोग्याची काळजी घ्या. जवळजवळ प्रत्येक स्त्रियांना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय असते. शिवाय आरोग्याचा विषय आला की महिला प्रथम प्राधान्य आपल्या कुटुंबालाच देतात. नवरा, मुलं, आई-वडील आणि सासू-सासरे यांची तर तुम्ही काळजी घेताच, पण त्याचसोबत स्वतःच्या आरोग्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नका. कारण जर तुम्ही निरोगी आणि प्रसन्न असाल तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाची नीट काळजी घेऊ शकता. यासाठी नियमित व्यायाम, योगासने, मेडिटेशन यासाठी वेळ द्या. वर्षातून एकदा स्वतःची आरोग्य तपासणी करून घ्या. आजारपण अंगावर न काढता वेळीच डॉक्टरांकडे जा. जर तुम्ही निरोगी असाल तर तुमचे मन आपोआप आनंदी राहील. हेल्दी आणि फिट राहण्यासाठी आपली लाईफस्टाईल थोडी बदला. 2. आत्मसंरक्षणाचे शिक्षण घ्या. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर उपाययोजना इतरांनी नाही तर महिलांनी स्वतःच करण्याची गरज आहे. प्रत्येक स्त्री ज्याप्रमाणे शिक्षित असणं गरजेचं आहे, अगदी त्याचप्रमाणे आत्मसंरक्षणाचे शिक्षणही तिला मिळायलाच हवं. यासाठी आत्मसुरक्षेचे धडे देणाऱ्या एखाद्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हा. त्यामुळे तुमच्यावर होणाऱ्या कोणत्याही अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याची हिंमत तुम्हाला मिळेल. आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता यामुळे तुम्ही नेहमीच आनंदी राहाल. 3. स्वतःमधील कलागुणांना ओळखा. घर आणि संसार सांभाळता सांभाळता महिला स्वतःच्या इच्छा आकांक्षांना अक्षरशः दाबून टाकतात. खरं तर हे मुळीच चांगलं नाही, कारण यामुळे त्या नेहमी मनातून दुःखी राहतात. आनंदी जीवन जगण्यासाठी तुमच्यातील कौशल्य ओळखून त्याला योग्य आकार द्या. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला जीवनातील खरा आनंद उपभोगता येईल. शिवाय तुमचे कलागुण भविष्यात तुमच्या क्षमता ठरू शकतात. 4. स्वयंपाकात तरबेज व्हा. स्वयंपाक करणं ही एक कला आहे. स्वादिष्ट स्वयंपाकाने कोणाचंही मन जिंकता येऊ शकतं. जर तुम्हाला आनंद मिळवायचा असेल तर तुम्हाला स्वतःसाठी आणि इतरांसाठी उत्तम स्वयंपाक करता येणं गरजेचं आहे. कधीकधी मूड खराब असेल तर एखादा आवडता पदार्थ करून खाण्याने तुम्ही आनंदी होऊ शकता. 5. आर्थिक गोष्टींमध्ये लक्ष द्या. आजही अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक व्यवहार पुरुषच बघतात. पण जर तुम्हाला सुरक्षित आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर तुमचे आर्थिक निर्णय तुम्हाला स्वतःच घेता यायला हवे. यासाठी आर्थिक नियोजनाचे योग्य प्रशिक्षण घ्या. त्यामुळे घरातील आर्थिक व्यवहारामध्येही तुम्हाला तुमचं मत मांडता येऊ शकतं. आर्थिक समस्या नसतील तर तुम्ही नक्कीच जीवनात आनंदी राहू शकता. जेव्हा तुमच्या मनात जगण्यासाठी पुरेसा पैसा आहे ही भावना असते तेव्हा तुम्ही मनातून समाधानी आणि आनंदी असता. 6. एकटीने प्रवास करा. प्रवास सर्वांनाच आवडत असतो, मात्र महिला बऱ्याचदा एकटीने प्रवास करण्यास तयार नसतात. प्रवासासाठी त्या नेहमी कोणावर तरी अवलंबून राहतात. त्यामुळे जेव्हा एकटीने प्रवास करण्याची वेळ येते तेव्हा त्या निराश होतात. आनंदी राहण्यासाठी आणि प्रवासातील खरा आनंद लुटण्यासाठी एकटीने प्रवास करायला शिका. एकटीने प्रवास करता आल्यामुळे
तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही समाधानी राहू लागाल. 7. देशात घडणाऱ्या घडामोडींची माहिती मिळवा. दररोज वर्तमानपत्र अथवा इतर माध्यमांमधून जगाविषयी ज्ञान मिळवा. जर तुम्हाला देशात चालणाऱ्या घडामोडी माहीत असतील तर कोणत्याही चर्चेमध्ये तुम्हाला सहज सहभागी होता येऊ शकतं. तुमचं मत तुम्हाला परखडपणे मांडता आल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. लोक तुमच्या मतांचा सन्मान करू लागतात. ज्ञानाच्या प्रकाशामुळे तुमचं जीवन उजळून निघतं. इतरांकडून होणारी प्रशंसा आणि सन्मानामुळे तुम्ही नक्कीच खुश राहता. 8. नम्र आणि शांतपणे संवाद साधा. तुम्ही कसे बोलता, कसे वागता यावरून लोक तुम्हाला प्रतिसाद देत असतात. जर तुम्ही इतरांशी शांतपणे व नम्रपणे संवाद साधला तर तेही तुम्हाला तशाच पद्धतीने प्रतिसाद देतात. जेव्हा जीवनात मतभिन्नता असूनही मतभेद नसतात तेव्हा तुम्ही नक्कीच आनंदी असता. त्यामुळे आरडाओरड करून मन निराश करण्यापेक्षा नम्र आणि विनयशील राहून स्वतःचा सन्मान वाढवा. 9. चांगल्या वाईट गोष्टींना ओळखा. महिला फारच भावनाप्रधान असतात. प्रत्येक गोष्टीकडे भावनिक दृष्टिकोनातून पाहतात. यापुढे भावनिक न होता एखाद्या गोष्टीकडे तटस्थपणे पाहायला शिका, ज्यामुळे तुम्हाला चांगल्या वाईट गोष्टींची समज येईल. भावनिक होऊन घेतलेले निर्णय नंतर महागात पडू शकतात. त्याऐवजी प्रसंगी कठीण होऊन घेतलेल्या निर्णयामुळे तुम्ही भविष्यात आनंदी राहू शकाल. शिवाय तडकाफडकी कोणत्याही निष्कर्षापर्यंत जाण्यापेक्षा आधी नीट तपासून मग त्याबाबत निर्णय घेणे नेहमीच चांगले. 10. नाही म्हणायला शिका. प्रत्येकाला खुश करण्याच्या नादात कधीकधी तुम्ही स्वतःवरच अन्याय करत असता. मला कोणाला नाही म्हणता येत नाही असं म्हणत इतरांना हवं तसं वागत राहता. पण तुमच्या या स्वभावामुळे नकळत तुम्ही दुःखी आणि निराश होता. त्यामुळे वेळीच नाही म्हणायला शिका, ज्यामुळे तुम्हाला नंतर त्रास होणार नाही. तुम्हाला जीवनात आनंदी राहण्यासाठी काही सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचा तुम्हाला जीवन जगताना नक्कीच चांगला फायदा होऊ शकेल. या 10 गोष्टी तुम्ही आत्मसात करा आणि जीवनाचा खरा आनंद लुटा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.